आज आपल्या तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते सन्माननीय मरुशेठ गुंजाळ यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम हा आणे पठाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला. प्रथम तर मी सर्व मयूरशेठच्या मित्रपरिवाराचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मयूरशेठच्या बाबतीत सांगायचे ठरलं तर आपले सर्वांचे प्रेरणास्थान हे जुन्नर तालुक्याचा ठाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आजपर्यंत आणि भविष्यातही जी राहणार आहे असे आपले सर्वांचे आदरणीय स्वर्गीय राजेभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव राजकारणाचा आणि समाजकारणाचा वसा आणि वारसा राजकारणाचा आणि समाजकारणाचा वसा आणि वारसा या गुंजाळ परिवाराला गेल्या 2-3 पिढ्यांपासून येत आलेला आहे आणि समाजाची सेवा करण्याचं काम आजपर्यंत या जुन्नर तालुक्यामध्ये या गुंजाळ परिवाराने अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि आपण ते सर्वांनी अनुभवलेलं आहे. मग स्वर्गीय राजेभाऊ गुंजाळ असतील, त्यांनी पुणे जिल्हा परिषदच्या सदस्यपदी असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या आपल्या मतदारसंघामध्ये केलं. त्याचप्रमाणे सभापती असताना सुद्धा केलं आणि आपल्या वहिनी असतील त्यांनी सुद्धा पंचायत समितीला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. राजेभाऊंकडे जेव्हा पद नव्हतं तेव्हापासूनही राजेभाऊ समाजासाठीच काम करत होते आणि पद आल्यानंतर एक ताकद आल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं विकास कामांच्या माध्यमातून एक समाजाचं काम भाऊंच्या आणि या गुंजाळ परिवाराच्या माध्यमातून या मतदारसंघात या परिसरात घडलेलं आहे. मयूर भाऊ, मी आता 25 तारखेला लेटेस्ट मध्ये मुंबईला गेलो होतो एक कार्यक्रमानिमित्त वैभव शेठ. वाशीमध्ये एक कार्यक्रम होता, त्या ठिकाणी आमची चर्चा झाली. मला म्हटले तुम्ही कुडालचे? पहिले आपण साधारणतः बाहेर गेल्यानंतर सांगतो जुन्नर तालुक्याची. आपण असं म्हणत नाही मी आण्याचा आहे, मी राजुरीचा आहे, मी आळेपाड्याचा आहे, मी बेल्ल्याचा आहे. आपण पहिलं काय म्हणतो, आपण जुन्नरचा आहे. म्हटले जुन्नरचे? म्हटले मग आम्ही राजेभाऊचे कार्यकर्ते. हे आजही राजेभाऊ नसताना सुद्धा यांनी जो त्यांचा प्रेमाची ज्याची नातेसंबंध जोडलेले आहेत, आजही भाऊंचे कार्यकर्ते म्हणून लोक ओळख देतात आणि हा आपला सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. मी गेली 20-25 वर्ष माझ्या राजकीय जीवनामध्ये भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. या गुंजाळ परिवाराची एक गोष्ट प्रामुख्याने वैभवशेठ सांगावं लागते की जर एकदा एखाद्या माणसाला प्रेम केलं आणि एखाद्या माणसाला जर जीव लावला तर कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाची कोणतीही वेळ असो हा परिवार हा 100% त्या माणसाच्या पाठीमागे उभा राहतो. याचं मूर्तिमंत उदाहरण मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून आजपर्यंत किशोर शेठ, राजेभाऊंच्या असेल, मयूरभाऊंच्या असेल, हा जो मित्र परिवार जो जोडला गेलाय याचं कारणच ते आहे की जर मित्र म्हणून जर एखाद्याला जर आपण स्वीकारलं तर त्या मैत्रीसाठी कोणत्याही परिस्थितीत त्याच्या पाठीमागे उभं राहायची शक्ती आणि ताकद या सर्व कुटुंबामध्ये आहे. मयूर शेठ, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. मी राजेभाऊंबरोबर काम केलंय, पण भविष्यात या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने राजेभाऊंचा दरारा होता, ज्या पद्धतीने राजेभाऊंचं नाव लौकिक होता, जो समाजकारणात असेल, जो राजकारणात असेल, इतर सर्व क्षेत्रात असेल, तर आमची अशी अपेक्षा आहे राजाभाऊंनंतर
तो वसा आणि वारसा आपण अखंडपणे या अविरत या मतदारसंघात या जुन्नर तालुक्यामध्ये चालवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आई तुळजाभवानीला मागणं मागतो की आमच्या मयूर भाऊंना उदंड असं आयुष्य दे, जेणेकरून या समाजाची सेवा त्यांच्या हातून घडो अशा मनोकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आप जिओ हजारो साल के दिन हो 50,000 अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.